मित्रांनो, विषय फार गंभीर आहे आणि अनेकांना या विषयाचं गांभीर्य नाही. मित्रांनो, एकीकडे आपण नुसतं वरवर म्हणतो की हा महाराष्ट्र वारकरी साधू संतांचा आहे, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. परंतु खरंच महाराष्ट्राचं हे वास्तव आहे का? खरं तर हा महाराष्ट्र बुवा, बाबा, स्वामी, अक्का, गुरुमाऊली या लोकांचा आहे. वारकरी साधू संत जे आहेत, ज्ञानोबाराय असतील किंवा तुकोबाराय असतील, याच्याबद्दल कवी कुसुमाग्रजांनी तेव्हाच सांगून ठेवलेलं आहे, व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांझ गेले. मित्रांनो, मी पुढं सगळ्या गोष्टी सांगणार आहे जे अत्यंत भयानक आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने हे जाणून घेतलं पाहिजे. खरं तर हा महाराष्ट्र ज्यांचा म्हणून ओळखला जातो ते माऊली ज्ञानोबाराय, ते तुकोबाराय, या दोन संतांच्या नावावर पोट भरणाऱ्यांची संख्या लाखोमध्ये आहे. यांना मानणाऱ्यांची संख्या करोडोमध्ये आहे. आणि असं असताना सुद्धा हे लाखो जण, मग ते कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, हे कीर्तनामध्ये तुकाराम महाराजांचे विचार सांगत नाहीत. मी स्वतः वारकरी संप्रदायाचा एक पाईक असल्यामुळे, भाग असल्यामुळे मला या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस अंधश्रद्धा निर्मूलनचा कायदा झाला त्यावेळेस आणि आजही लक्षात ठेवा, दाभोळकरला नावं ठेवणारे आमचे वारकरी संप्रदायातील अनेक महाराज मंडळी आहेत. म्हणजे खरं तर तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये जे सांगितलेलं आहे तेच दाभोळकर यांनी सांगितलेलं आहे. अशा वेळी वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींनी दाभोळकरांना पाठिंबा देण्याच्या ऐवजी त्यांचं मनोबल खच्चीकरण करण्याचं काम केलेलं आहे. आणि खास करून देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यापासून बुवाबाजीला जो ऊत आलेला आहे, त्यामुळे हे सगळं काम, दाभोळकरांचं जे पुढं काम होतं, श्याम मानव यांचं जे पुढं काम होतं, हे जवळपास बंद पडलेलं आहे किंवा याला मर्यादा आहेत. आता काही जण, कालच मला एक जणाने प्रश्न विचारला की अरे हा अशोक खरात पकडला, पण तुम्हाला मदरशामधला मौलवी दिसतो का? तुम्हाला पादरी दिसतो का? तुम्हाला हिंदू संतच बरे दिसतात, हिंदू साधूच बरे दिसतात. मित्रांनो, हे गुरु माऊली, गुरु स्वामी या लोकांनी एवढं घर केलेलं आहे. आज राज्यातील जवळपास 90% जनता, अबव 90% जनता यांची गुलाम झालेली आहे. एकीकडे त्यातलेच काही जण आता या गुरुमाऊलीला उर्फ रुपाली चाकणकर यांच्या शब्दामध्ये गुरुमाऊली, या धोंदू, कॅप्टन अशोक खरात, एकीकडे सोशल मीडियावर वरवर नावं ठेवणारे सुद्धा, लक्षात ठेवा, ते सुद्धा स्वतः त्यांच्या खाजगी जीवनामध्ये या बुवा बाबांचे, स्वामींचे गुलाम आहेत. आणि अशा या महाराष्ट्रामध्ये आपण राहत आहोत. लक्षात ठेवा, याच्या अगोदर सुद्धा एक प्रकरण देवेंद्र फडणवीस यांनी दडपण्याचं काम केलेलं आहे. जे प्रकरण तृप्ती देसाई यांनी काढलं होतं. पुढं त्या प्रकरणाचं काय झालं? देवेंद्र फडणवीस उत्तर देणार आहेत की नाही? आता लक्षात ठेवा, जर हा गुरु माऊली अशोक खरात हिंदू असेल, मग त्या महिला हिंदू नाहीत का? जर तो महाराज यशवंत कोण वारकरी संप्रदायातीलच कीर्तनकार आहे आमच्या, तो पकडला, तो हिंदू असेल, तर ती मुलगी हिंदू नाही का? अरे अंधभक्तांनो, तुमच्या स्वतःच्या घरातील आई बहीण यांच्यासोबत जर असं झाल्यानंतर तेव्हाही तुम्ही हाच प्रश्न विचारणार आहात का? जर अत्याचार करणारा, अन्याय करणारा जर हिंदू असेल तर तुम्ही त्याला सोडून देणार आहात का? कोणत्या लेवलची तुम्ही अंधभक्ती करत आहात हे सुद्धा या लोकांना कळायला मार्ग नाही. खरं तर मुळापासून गाथाच अनेक कीर्तनकारांनी समजून घेतलेली नाही. गाथेमध्ये तुकाराम महाराजांनी हे सगळं सांगितलेलं आहे. अगदी तुकाराम महाराजांना कळस का म्हटलं जातं? लक्षात ठेवा, संत बहिणाबाई पाठक यांनी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना वारकरी संप्रदायाचं कळस म्हटलेलं आहे. ते यामुळेच म्हटलेलं आहे, तुकाराम महाराजांनी सगळ्या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. अगदी गुरु शिष्य पण हे तो अधम लक्षण,
भूती नारायण खरा आप तैसाची दुसरा. हे गुरु शिष्याचं झंझटच नको. कोणालाही कोणताही गुरु करण्याची गरजच नाही, हे तुकाराम महाराजांनी स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे. अगदी ज्यांच्यापासून प्रेरणा घेऊन शीख संप्रदाय उभा राहिला ते संत नामदेव महाराज, लक्षात ठेवा. आणि तो शीख संप्रदाय ग्रंथालाच गुरु मानून काम करत आहे. त्यामुळे जोपर्यंत आपण महाराष्ट्रातील जनता जोपर्यंत तुकाराम महाराजांच्या गाथेलाच गुरु मानून कार्य करणार नाही, तोपर्यंत या समस्या सुटणार नाहीत. अगदी आता आधुनिक काळामध्ये पंजाबपर्यंत सुद्धा या गुरुबाबांचं लोण पसरलेलं आहे. जपनाम म्हणून मोठमोठाले सत्संग, मोठमोठाले बाबा हे पंजाबमध्ये, हरियाणामध्ये त्यांचे डेरे तुम्ही पाहिलं असेल, राम रहीम पाहिला असेल. आता त्याला सोडण्यात आलेला आहे. आणि आसाराम बापू हा पेरलोर असताना त्याला VIP ट्रीटमेंट येथील भारत सरकार देत आहे. लक्षात ठेवा, जे राम मंदिर अयोध्या येथे झालं, वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांनो, मठाधिपतींनो, नीट ऐका. अयोध्या येथे राम मंदिर झालं. त्या राम मंदिरामध्ये आसाराम बापू दर्शनाला जातो, त्यावेळेस त्याला VIP ट्रीटमेंट तेथील ट्रस्टीकडून दिली जाते. त्याच राम मंदिराचा एक ट्रस्टी महाराष्ट्रामध्ये येऊन गोविंदगिरी वारकरी साधू संतांचा अपमान करतो. तोच गोविंदगिरी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो. कोणता तरी उघडा बाबा, लक्षात ठेवा, त्या काळामधला, जो शिवरायांचा गुरु नसताना त्याचे चित्र शिवरायांसोबत लावले जातात किंवा त्याला शिवरायांचा गुरु म्हणून सांगितलं जातं. आणि आमचा वारकरी संप्रदाय गपगुमाने उघड्या डोळ्याने पाहतो. आणि हे सांगत असताना वारकरी संप्रदायामध्ये शिरलेला चैतन्य महाराज देगलूरकर, मी का बोलतो लक्षात ठेवा, मी का बोलतो हे लक्षात ठेवा. कारण तुमच्या डोळ्यासमोर जर तुकाराम महाराजांचा अपमान होत असेल, तुमच्या डोळ्यासमोर जर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असेल आणि तुम्ही पाहत असाल, त्यावर तुमचं किमान मत मांडत नसाल, तर तुम्ही वारकरी संप्रदायाचे नाहीत. आणि त्याच पद्धतीने चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असताना त्यांनी त्याचं खंडन केलेलं नाही. आणि मी हे जबाबदारीने बोलत आहे. आणि लक्षात ठेवा, याच्या अगोदर मी गोविंदगिरी याने विधान करण्याच्या अगोदर मी अनेक वेळा गोविंदगिरीवर बोललेलो आहे. आणि आज त्याचं खरं स्वरूप वारकरी संप्रदायाने सुद्धा पाहिलेलं आहे. हा वारकरी संप्रदाय सगळ्यांचा आहे. लक्षात ठेवा, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर. येथे जात विचारली जात नाही, परंतु तुम्ही शुद्ध अंतकरणाने येणं गरजेचं आहे. तुम्हाला माऊली ज्ञानोबारायावर, तुकोबारायावर, नाथ महाराजावर, नामदेवरायावर तुमचा विश्वास असला पाहिजे. परंतु आज या समस्या, या मुळावर कोणीही चर्चा करत नाही. लक्षात ठेवा, चर्चा अशोक खरातवर असताना, चर्चा रुपाली चाकणकर यांच्यावर असताना, चर्चा एकनाथ शिंदे यांच्यावर असताना, चर्चा निलेश लंके यांच्यावर असताना, चर्चा जयंत पाटील यांच्यावर असताना, चर्चा मोठमोठाले अधिकारी, लक्षात ठेवा, मोठमोठाल्या श्रीमंत, जे स्वतःला हाय प्रोफाईल समजतात, जे स्वतःला प्रतिष्ठित समजतात, जे स्वतःला गर्भ श्रीमंत समजतात, जे स्वतःला बुद्धिवादी समजतात, ते बौद्धिकदृष्ट्या किती विकलांग आहेत याचं हे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. आणि हे पहिलं उदाहरण नाही, हे पहिल्यापासून चालत आलेलं आहे. अगदी तुकाराम महाराजांच्या काळामध्ये सुद्धा हेच सुरू होतं आणि आज याचा कळस गाठलेला आहे. आणि मित्रांनो, यावर चर्चा असताना मी वारकरी संप्रदायावर नेमकं का बोलत आहे जास्त, कारण हा महाराष्ट्र वारकरी साधू संतांचा आहे आणि या महाराष्ट्रामध्ये हे घडत आहे. आणि हे अपयश कीर्तनकारांचं आहे. लक्षात ठेवा, आज लाखोमध्ये कीर्तनकारांची संख्या असून उपयोग नाही. प्रत्येक गावामध्ये 4 कीर्तनकार तयार झालेले आहेत. त्यांचं हे अपयश आहे, कारण हे लोक खरे तुकाराम महाराज सांगत नाहीत.
हे लोक गाथेतील खरे विचार सांगत नाहीत. एक करीती गुरु गुरु भोवती भारू शिष्यांचा पूस नाही पायचारी मनुष्य परी कुत्रीती. लक्षात ठेवा, कोणीतरी गुरु होणं, शिष्य पाळणं याला तुकाराम महाराजांनी काय म्हटलेलं आहे? कुत्र म्हटलेलं आहे. माणसं नाहीत, ते कुत्रे आहेत. ज्यांनी असा शिष्याचा हे केलेला आहे. लक्षात ठेवा, तुकाराम महाराजांनी एवढं सांगितलेलं आहे, मेघवृष्टी जशी असते, जसा पाऊस पडतो त्या पद्धतीने गुरुने उपदेश करावा, परंतु गुरुने कधीही कोणालाही शिष्य करून घेऊ नये. तुकाराम महाराजांनी कोणालाही शिष्य करून घेतलं नाही. लक्षात ठेवा, ना कोणाला गुरु करून घेतलं. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना बळच आणून गुरु म्हणून कोणाला तरी बसवलं गेलं, अगदी त्याच पद्धतीने काही अभंग गाथेमध्ये घालून तुकाराम महाराजांचा गुरु कोणीतरी आणून बसवला, परंतु त्यांचा तो प्रयत्न सुद्धा हास्यास्पद आहे. तुकाराम महाराजांनी फक्त ज्या चैतन्य रूपी त्या विठ्ठलाला फक्त गुरु म्हटलेला आहे. विठ्ठल माझा गुरु, विठ्ठल माझा तारू, उतरील पारू भव नदीचा. अन्य कोणालाही तुकोबारायांनी गुरु म्हटलेलं नाही. हे येथे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण तुकोबाराय म्हणतात की सगळे समान आहेत. तुकाराम महाराजांचं म्हणणं काय आहे की सगळे समान आहेत. कोणीही उच्च नाही, कोणीही नीच नाही, कोणीही लहान नाही, कोणीही मोठा नाही. ही तुकाराम महाराजांची मांडणी आहे, ही भावना आहे. आणि ही भावना, ही मांडणी, हा उद्देश तुकोबारायांचा आपण लक्षात न घेतल्यामुळे आपल्या महाराष्ट्राचं वाटोळं झालेलं आहे. हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. हे प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे. मी तर म्हणतो, जर घराघरामध्ये जर तुकाराम महाराजांची गाथा गेली, घराघरामध्ये जर तुकोबारायांचा विचार गेला, तर तुम्हाला या बुवा बाबांची, स्वामींची, अम्मांची, उघड्यांची, नागड्यांची, गंजाड्यांची गरज पडणार नाही. या महाराष्ट्रामध्ये गंजाड्यांचे सुद्धा मंदिर आहेत, उघड्या नागड्यांचे सुद्धा मंदिर आहेत. या लोकांची तुम्हाला कदापिही गरज पडणार नाही. अगदी मनोरुग्णांचे सुद्धा मंदिरं आहेत आणि त्यांचे भक्त सुद्धा लाखोमध्ये आहेत, करोडोमध्ये आहेत. श्रीमंत आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, स्त्रिया आहेत, पुरुष आहेत. हे सगळे या लोकांचे भक्त आहेत. म्हणजे महाराष्ट्र पार रसातळाला घालण्याचं काम तुम्ही रोखठोक न बोलल्यामुळे, सत्य न बोलल्यामुळे झालेलं आहे. त्यामुळे जर महाराष्ट्र वाचवायचं असेल, जर गाथा वाचवायची असेल, जर तुकाराम महाराजांचं तत्वज्ञान वाचवायचं असेल, जर माऊली ज्ञानोबा तत्वज्ञान वाचवायचं असेल, तर तुम्हाला खरं बोलावं लागेल. जोपर्यंत तुम्ही मुळावर घाव घालणार नाही, जोपर्यंत तुम्ही सत्य बोलणार नाहीत, तोपर्यंत त्या खरातनी काय केलं, कोणाला ते काय गोमूत्र पाजलं, कोणाला काय केलं, या वरवरच्या गोष्टी, कोणाला खारट पाणी पाजलं, कोणाला काय केलं, या वरवरच्या गोष्टी बोलून उपयोग नाही. मोठमोठाले अधिकारी, क्लास 1, क्लास 2, राजपत्रित अधिकारी, नेते, एकनाथ शिंदे का नेता आहे का? लक्षात ठेवा, एक नंबरचा एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकर त्या पदावर नाही, त्या ग्रामपंचायतचा सदस्य होण्याची सुद्धा योग्यता रुपाली चाकणकर यांची नाही. आणि तुम्ही त्या पाय धुवून पेतात. एकीकडे महात्मा फुलेंचं नाव घेता, शिवाजी महाराजांचं नाव घेता, आणि तसल्या त्या भंगाऱ्याचे पाय धुवून पाणी पिता. थोडीफार अक्कल नावाची गोष्ट आहे की नाही? आणि तरीही लक्षात ठेवा, सुनेत्राताई पवार तुम्ही निर्णय घेणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, एक वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून मी जाहीर मागणी करत आहे की रुपाली चाकणकर यांचा राजीनामा तर घ्यायलाच हवा, उलट त्यांची चौकशी करा. लक्षात घ्या, याच्या अगोदर 1 वर्षापूर्वी का वाचवलं? त्याच्या विरुद्ध पुरावे असताना कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांनी वाचवलं? राहुल कुलकर्णी बघा, राहुल कुलकर्णी यांचे व्हिडिओ बघा, त्यांनी गोळा केलेली माहिती बघा. पत्रकार कसा असावा याचं उदाहरण म्हणजे राहुल कुलकर्णी आहेत. मित्रांनो, बाकी सगळं कांड तर तुम्हाला माहीतच आहे. बाकी त्यावर मी जास्त बोलणार नाही. मी यावर आता भरपूर येणाऱ्या काळामध्ये बोलणार आहे. कारण तुकाराम महाराजांची गाथा आता घराघरामध्ये जाणं गरजेचं आहे. तुकाराम महाराजांचे खरे विचार आता घराघरामध्ये जाणं गरजेचं आहे. त्याशिवाय या महाराष्ट्राचं भलं होणार नाही. आपलं मत नक्की कळवा आणि खास करून कीर्तनासाठी संपर्क करा. कारण
मी अगदी रोखठोक सत्य बोलणार आहे, ती हिंमत माझ्यामध्ये आहे. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.